हवामान खात्याने मुंबईसह कोकणातील अनेक जिल्ह्यांसाठी 2 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे। यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। यात पोलिसांचे कौतुक होत आहे। मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे। दादर, माटुंगा, जुहू, अंधेरी, सांताक्रूज, कुर्ला, सायन, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, मालाड, गोरेगाव, कांदिवली यासह शहरातील अनेक भागातील सखल भागात पाणी साचले आहे। काही ठिकाणी पाणी कमरेपेक्षा जास्त झाले आहे। मुंबईची जीवनरेखा म्हणवल्या जाणाऱ्या लोकल गाड्याही उशिराने धावत आहेत। कुर्ल्यासह अनेक स्थानकांजवळ ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे लोकल ट्रेन सेवावरही परिणाम झालेला आहे। दरम्यान माटुंगा पोलीस ठाण्याजवळ डॉन बॉस्को शाळेची बस पावसाच्या पाण्यात अडकली। 6 लहान मुले, 2 महिला कर्मचारी आणि चालक सुमारे 1 तास बसमध्ये अडकले होते। माहिती मिळताच माटुंगाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पवार यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले। त्यांनी सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले आणि पोलीस ठाण्यात आणले। सोमवारी सकाळी सायनच्या गांधी मार्केटमध्ये साचलेल्या पाण्यात डॉन बॉस्को स्कूल बस अडकल्याने सांगण्यात येत होतं। त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली। त्याचा व्हिडिओ समोर आला। मुंबई पोलिसांच्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आशिष शेलार यांनी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाबद्दल सांगितले की मी स्वतः मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षात आलो आहे। आम्ही नुकतीच एक बैठक घेतली आहे। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आयुक्तांशी चर्चा केलेली आहे। दुपारी शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत। गाड्या लोकल थोड्या उशिराने धावत आहेत। दादर टर्मिनल, CST, कुर्ला, सायन येथे प्रवाशांची संख्या वाढल्यास बेस्ट बसेसची पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। काही ठिकाणी झाडे पडल्याची माहिती मिळाली आहे। वाहतुकीत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ती लवकरात लवकर हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं ते म्हणाले आहेत। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात सततच्या पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालेले आहे। आर्थिक राजधानी मुंबईत सखल भागात रस्ते पाण्याखाली गेले आहेत। परिस्थिती लक्षात घेता आज दुपारी 12 नंतर शिफ्टमध्ये सुरू असलेल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे।